नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे. गुरुवारचा उपवास आहे माझा यांचा दोघांचा, म्हणून स्वयंपाक मी तिघांपुरताच केला. दीपक बेळगावला गेला होता, आत्ता आलेला आहे. आल्यानंतर आंघोळ वगैरे झाली त्याची आणि जेवण झालेले दोघा भावांचं. आज दिनेशला सुट्टी आहे कारण आज आहे रमजान ईद, त्यामुळे दिनेशला सुट्टी भेटलेली आहे. रविवारी दिनेशला सुट्टी नसते, पण जे मोजकी सण असतात गुढीपाडवा किंवा रमजान ईद वगैरे त्या दिवशी मात्र सुट्टी भेटलेली आहे. आणि याचा अभ्यास कसा चालू आहे म्हणजे अगोदर मोबाईल वगैरे घेऊन खोलत बसलेला होता, म्हणजे जे बिघडलेला मोबाईल आहे ते घेऊन बसलेला आहे. घरामध्ये असलेला अशी मस्ती चालू असते यांची. दीपकचं जेवण खाणं झालं, तो गॅरेजला गेला. असंच बसणार नाही, कुठल्या तरी कामात व्यस्त राहतो घरी किंवा गॅरेजला जातो. बसल्या बसल्या करमत नाही दीपकला, तो गेलेला आहे जेवण खाणं झाल्यानंतर. आणि दिनेशला अभ्यास करायला बसवलं तर याची मस्ती चालू आहे नुसती. इकडून तिकडून नुसतं घरभर पळापळी करत होता. बसल्या तिकडच्या रूममध्ये, कारण इकडे टी व्ही वगैरे ऑन असते त्यामुळे डिस्टर्ब होतं याला. मग तिकडं बसतो, तिकडून इकडं घरभर जरा चालू असतात. तर कपडे वगैरे धुवून झालेत, बघू शकता किती कपडे धुलेत. पूर्ण कपड्याचा भारा झाला होता, 2 बकेट झालेले होते. तर सगळे कपडे धुलेत आणि यामध्ये इस्त्रीला जे कपडे द्यायचे आहेत ते द्यायचे आहेत. रोजचे कपडे जिथल्या तिथं घडी घालून ठेवायचे आहेत. आणि आजचं वातावरण खूपच बिघडलेलं आहे. म्हणजे रात्री तर खूप भयानक पाऊस होता. कुंडे जे इथं ठेवलेले दिसत आहेत ना, एकही कुंडा इथं नव्हता, सगळे उडून खाली पडलेले होते. परत मी सकाळी ठेवलेले आहेत. खूपच अवस्था बिघडलेली होती पूर्ण घरची. तितकं भयानक वातावरण झालेलं होतं. खूप हवा होती, त्यामध्ये पाऊस, परत विजा चमकणं गरजणं हे चालूच होतं. रात्री खूप भयानक वातावरण झालेलं होतं आणि सकाळपासून अशी अंधारी आहे. असं म्हणत आहेत 4-5 दिवस तुफान आहे, वातावरण असंच राहणार आहे. म्हणून कपडे थोडेसे लवकर धुले मी, कारण आज खूप सारे कपडे मला धुवायचे होते. आमच्या राजकुमारचे नखरे बघा कसे चाललेले आहेत. वरती जे दाव्यामध्ये लाकूड अडकवलेलं आहे ना, त्यामध्ये टावेल टाकणं, झोका खेळणं चालू आहे. त्याचा दिवसभर मस्तीमध्ये असतो. तर असं कपडे सगळे काढून आणलेत, म्हणजे पॅन्ट वगैरे जे जाड असतात ना ते व्यवस्थित वाळलेच नाहीत. तर दिनेशला म्हणलं सगळे हाडकू घाल परत, म्हणजे यामधले 2-3 पॅन्टा जे आहेत जीन्स ते हाडकले ते व्यवस्थित थोडे फार ओले वाटत होते. तर दिनेश परत टाकेल ते, कारण मी सगळेच बघितलं नाही काही नाही, सगळेच घेऊन आलेले आहे. असो आता इकडं मी हे जे इस्त्रीचे कपडे आहेत ते एका पिशवीत घालणार आहे मोजून, म्हणजे इस्त्रीला दिनेश जाऊन देऊन येईल. आणि जे रोजचे कपडे आहेत ते जिथल्या तिथे जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी शोधाशोध नको किंवा कोणी आपल्याला मागायचं नको. कारण सकाळी ना नुसताच कामाचा गोंधळ असतो, स्वयंपाक असतं, एक्स्ट्राचे कामं खूप सारे होऊन जातात. मग मी काय करते, यावेळी दुपारच्या वेळेत कपडे काढल्यानंतर सगळे कपडे जिथल्या तिथं जागेत ठेवून देते, कोणी मागायची गरज नको. एका जागा ठेवते, म्हणजे जागा बदलल्यानंतर परत मग ते त्यांना भेटत नाही असं होतं. तर ठेवून दिलेलं आहे सगळं. आणि इस्त्रीचे कपडे अगोदरचे या पिशवीमध्ये आहेत थोडेफार, आणि आता जे धुलेले आहेत ते पण मी यामध्येच ठेवत आहे. आणि थोडेफार जे जीन्स वगैरे आहेत ते मी हाडकं घातलेले आहेत आणखीन परत, म्हणजे आज तितकं कडक ऊन आहे त्यामुळे कपडे व्यवस्थित वाळीने जे जाड आहेत तर सगळे घातले. इकडे बडबड चालू आहे, दिनेशशी बोलणं चालू आहे. आगाऊपणा खूप करतो घरी असल्यानंतर. तर दिनेशला मला शर्ट ठेवून दे, कारण ते शर्ट इस्त्रीला देणार नाही, थोडासा कलर चेंज झालेला आहे उन्हानं वगैरे, तर मला घरातल्या घरात घालता येईल ते. आणि जी पॅन्ट वगैरे आहेत ते आणखीन परत मी वाळू घातले. आणि दीपक आल्यानंतर त्याचे कपडे नंतर धुले मी, ते पण मी इथंच वाळू घातलेत. म्हणजे दीपक घरी यायला 11-11:30 वाजलेले होते आणि मी कपडे आज खूप लवकर धुले सकाळी, तर ते नंतर धुवून वाळू घातलेले आहेत. तर कपड्याचं काम झालं. मग नंतर मी इकडे चहा बनवलेला, डिकाशन चहा. तर मी दुधाचा चहा तर घेत नाही, सोडलेलाच आहे. 15-20 दिवस झाले चहा अजिबात पिलेला नाही आहे. जेव्हाही करेन डिकाशन चहा बनवते आणि जास्त प्यावंसं वाटत नाही, फक्त अर्धा कप मी पुदिना वगैरे टाकून बनवते. आणि गुरुवारचा उपवास आहे मी आता बनवले नाही, तरी सकाळी 1 वेळा घेते डिकाशन चहा, परत मी इव्हनिंगच्या वेळेत 1 वेळा घेते. पण उपवासा दिवशी 2-3 वेळा माझा चहा होतो. आणि आज तुमचे दादा पण घरी आलेले दही खाण्यासाठी. गुरुवारी दुपारी येतात, दही वगैरे खाऊन जातात, पण 2 वेळा फोन लावला पण फोनही उचलत नव्हते. दीपक पण तिकडेच गेलेला आहे, तर मला वाटलं आता दोघंही बिझी आहे ते, मग कोणालाही फोन लावलेला नाही. जेव्हा त्यांचे कामं आवरतील तेव्हा येतील. चहा वगैरे झाल्यानंतर मला वाती करायच्या होत्या, म्हणजे वाती संपलेल्या होत्या, तर वातीही केलेल्या आहेत. आणि बाबा जेवण करायला होते, तर आत्ता बाबांचं जेवण झालं तर ताट वगैरे उचलून ठेवत आहे. परत मला आज प्रसाद बनवायचा आहे, म्हणजे गुरुवारचा दिवस आहे. प्रत्येक गुरुवारी इव्हनिंगच्या वेळेत मी प्रसाद बनवते. 7 वाजता हे साईबाबाच्या मंदिरला जातात. येईपर्यंत सगळी कामं मी आवरते, म्हणजे प्रसाद बनवणं, पॅक करणं, परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. म्हणजे गुरुवारचा रुटीन कसा असतो, सकाळी किचनमध्ये तितकी कामं नसतात, पण संध्याकाळी असतात, कारण आमचा उपवास असतो त्यामुळे संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करतो. म्हणून थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात करते. 8 वाजता नाही 9-9:30पर्यंत जेवण होतं. दररोजचं कसं असतं, दीपक, दिनेश, बाबा तिघांचं जेवण होतं लवकर, आणि हे लवकर येत नाही, त्यांचा वेट करत बसते. कधी कधी 10, कधी 11ही वाजतात.
पण गुरुवारी तसं नाही, लवकर येतात ते 7 वाजताच गॅरेज म्हणजे गॅरेज बंद करत नाहीत, पण हे घरी येतात. जे कामाला मुलगा आहे तो असतो आणि 9 साडेनऊ वाजेपर्यंत तो गॅरेजमध्ये असतो, नंतर बंद करून तो जातो. पण हे 7 वाजताच घरी येतात. आल्यानंतर आंघोळ वगैरे होते, मग साईबाबांच्या मंदिरला म्हणजे घरात आरती होते, साईबाबांच्या मंदिरला जाऊन येतात. आल्यानंतर मग डायरेक्ट घरी म्हणजे 9पर्यंत घरी येतात. तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे आवरते, मग जेवण लवकरच होतं. मग नंतर भांडी वगैरे क्लीन करून झोपण्यासाठी 10 साडेदहा वाजतात. म्हणजे गुरुवारी थोडंसं लवकरच आवरतात सगळी कामं माझी. तर इकडे सगळी भांडी जी दुपारी क्लीन झालेली आहेत ते सगळे रॅकला लावते, पाणी पूर्ण निचरा झालेला आहे. आणि इकडची जी अलमारी डबे वगैरे ठेवलेली खूप अशी झालेली ना, डबे तिथे व्यवस्थित बसत नाहीत. खूप सारे डबे त्यामध्ये रिकामे पण झालेले आहेत. ड्रायफ्रूट आणलेले ते घालून ठेवायचे आहेत. 2-3 डबे ते रिकामे आहेत, परत दुसरे पण रिकामे झालेले आहेत. म्हणजे रिकामे झाले ते साईडला काढून ठेवणार आहे. जेव्हा ही सामग्री त्यामध्ये भरण्यासाठी त्यावेळेस भरून ठेवेन. आता काढणार आहे, कारण रिकामे डबे सतत पडत आहेत तिथून, असं होत आहे. तर सगळे भांडे मी रॅकला लावलेले आहेत. म्हणजे पातेले वगैरे किचन काउटच्या खाल्ल्या कप्प्यामध्ये ठेवत असते. मोठे मोठे असतात, कुकर असो, कढई असो, पातेले असो, आणि जे भांडे असतात वाटे गिलास सगळे रॅकला लावलेले आहेत. तर झालेले दूध परत एक वेळा गरम करायला ठेवलेलं आहे. 2-3 दिवसाचं दूध राहिलेलं आहे. म्हणजे दह्याचे तांबे भरलेलेच होते, पण दूध विरजूच लावलं नाही मी. फक्त दूध गरम करते ठेवते. आज विचार करत होते की खवा वगैरे बनवावं त्याचं. बघूया नंतर बनवणार आहे. म्हणजे 2-3 दिवसाचं दूध मी विरजूच लावलं नाही, गरम करून ठेवत गेले. आपण दूध गरम करून ठेवलं ना 2-3 दिवस आरामात राहतं. तर दिवसातनं 3-4 वेळा मी दूध गरम करते, किंवा आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं. आणि डबे बघितले तुम्ही, सगळे डबे काढून मला व्यवस्थित लावायचे. त्यामध्ये थोडेफार रिकामी झाली ते पण काढायचे आहेत. आणि डब्यावरती धूळ पण खूप बसलेली आहे. सगळे डबे अलमारी जे आहे ना ते पूर्ण क्लीन करून परत सगळे डबे मी लावणार आहे. तर इकडे तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत म्हणजे खिचडीसाठी. आणि दिनेश इकडं कशासाठी आलेला आहे, तर इथं जे पांढऱ्या रुचकीचं झाड लावलेलं आहे त्यामध्ये बघू शकता भरपूर अशी फुलं लागलेली आहेत. तर मी म्हणलं दिनेशला की 2 फुलं घेऊन ये, कारण दिनेश खूप खोकलत आहे. सर्दी खोकला झाला असेल जास्ती, तर हे जे फुलं आहेत ना त्याच्या पाकळ्या खायच्या. म्हणजे पूर्ण फुल खायचं नसतं, पाकळी खायची त्याची. म्हणजे दिनेशला 2 फुलं मी आणायला लावलेले आहेत. आणि त्याला समजत नाही कशा पद्धतीनं खायचं आहे. जर खोकला लागलेला असेल, आपण औषधं घेत असाल, कमी जर होत नसेल, तर हे जी पांढरी रुचिक आहे त्याचं फूल अशा प्रकारे घेऊन यायचं. आणि त्याच्या जी पाकळ्या आहे ते मधलं काहीच घ्यायचं नाही आपल्याला, हे सगळं ठेवून द्यायचं. फक्त हे जे पाकळ्या आहेत ना पातळ साईडच्या, ते पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि गुळासोबत खायचं आहे. तर बघा तुम्ही फक्त 2-3 दिवस घ्या, किंवा 1 दिवसातच तुम्हाला लगेच त्याचा असर जाणवेल, खोकला कमी होतो. तर बघू शकता वातावरण छान झालेलं, सगळे झाडं असं छान दिसत आहेत, हिरवेगार याचा रंग झालेला आहे. आणि तसं मी सकाळच्या वेळेस झाडांना पाणी देते, मग दिवसभरही असेच राहतात हे. म्हणजे उन्हाचा तितका प्रभाव पडत नाही. आता यावेळी ऊन असतं, पण सकाळी जे आहे ना ऊन नसतं याच्यावरती. आणि हे जे झाड आहे ना लाल तुळस, ते आम्ही कट केलेले आहे. म्हणजे कुंडा भरलेला होता, एकदम असं मोठं झालेलं होतं, तर मी सगळं कट करून टाकलेलं, म्हणजे छान व्यवस्थित ते फुटतं. तर वातावरणाचा एन्जॉय घेतला, थोड्या वेळ बाहेर बसलेली होते. आणि दिनेशला जी रुचकीचे पाकळ्या काढायला लावलीत मी फुलांच्या, ते पण घेऊन आलेल्या. परत इकडे डब्यात मी गूळ घेऊन आलेले. आणि कपड्यांचं कसं आहे, जे एक वाढल्यानंतर कपडे घेऊन येत आहे, तर थोडेफार आत्ता आणलेले आहेत. टावेल वगैरे धुलेलं होतं मी आज, ते पण घडी घालून ठेवलं. आणि गूळ जे आहे ना ते 1 किलोची ढेप आणलेली आहे. ते फुटतच नव्हता मला गूळ, दिनेशला थोडंफार द्यायचं होतं त्याच्यासोबत. तर हातानं काय जोर पडत नव्हता गूळ फोडण्यासाठी. तर मी आतमध्ये किचनमध्ये घेऊन आलेली आहे. आणि जे खलबतमध्ये वाटण करायचं आहे ना त्यानं मी फोडलेलं आहे थोडंफार, बघू शकता. म्हणजे गूळ जे आहे ना अगोदरचा ते आणून ठेवला. सकाळी मी गूळ शेंगदाणे सगळ्यांना खायला देते. तर अशी आणखीन एक ढेप होती, ती फोडून ठेवली होती, संपलेली आहे. परत हे दुसरी आहे, तर थोडंफार घेतलेलं आहे यामधलं. आणि रुचकीची फुलं खायला दिनेशला नको म्हणत होता. मम्मी हे कसं लागतात, कडवट लागतात, असं लागतं तसं लागतं, खूप सारे प्रश्न होते. औषध कुठे गोड असतं तेच म्हणत आहे दिनेशला, औषध का गोड असतं का बाळा, खावंच लागतं. कारण आपण जे टॉनिक वगैरे घेतो त्यापेक्षा स्ट्रॉंग आहे ही रुचकीची जी फुलं आपण खातो ना, औषधापेक्षा गोळीपेक्षा ते स्ट्रॉंग असतात. एका रात्रमधून त्याचं जे आहे ना असर जाणवतं आपल्याला, की खोकला कमी येतो आपल्याला. आणि 2-3 दिवस खाला तर पूर्णपणे जातो. खूप छान असरदार हे औषध आहे. म्हणजे बाबा सांगतात, ते सांगतात म्हणून समजतं आम्हाला, नाहीतरी मला तरी कुठे समजतं. आम्ही इतक्या गोष्टीला हॉस्पिटलला जात होतो, पण बाबांनी खूप सारे आयुर्वेदिक अशी औषधं सांगितलेले आहेत जे खूप उपयोगी आहेत. आपण टॅबलेट घेतो त्यापेक्षाही हे आयुर्वेदिक उपयोगी वाटतात मला. काढा बनवणं, परत रुचकीचे फुलं वगैरे खाणं, खोकल्यामध्ये खूप लवकर आराम भेटतो. तर इकडे मी ताटलीमध्ये काय काढलेलं, तर हिरवे टोमॅटो आहे, त्यामध्ये कैऱ्या पण आहेत, लिंब पण आहेत, परत वांगे आहेत. कोण दिलेले तर कल्पना पाठवून दिलेली आहे. आणि थोड्याफार भाज्या दीपक मार्केटमध्ये घेऊन आलेला आहे. सगळं काढून ठेवलं. दिनेश इकडं लाडू खायला घेतलेला आहे, म्हणजे साईबाबांचा प्रसाद जे आहे ना आज मला द्यायचं आहे साईबाबाच्या मंदिरला, तर तेही काढलेलं आहे मी. तर त्यामधलं एक लाडू दिनेश खायला घेतलेला आहे. परत आता इकडं भाजी, मेथीची भाजी, परत कोथिंबीर दीपक घेऊन आलेला आहे, ते पण मी
निवडून घेतलेला आहे. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे रात्रीचा स्वयंपाक बनणार आहे त्यामध्ये विचार करत होते की काय भाजी बनवावी. तर विचारायला मेथीची भाजी आणलेली आहे तर आता तेच बनवावी. हरभरा डाळ टाकून बनवणार आहे, खूप छान बनते. आणखीन पालक वगैरे असली ते पण आपण हरभरा डाळीमध्ये बनवलेला खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडे जे हिरवे टमॅटो आहेत, कैरी आहे, लिंब आहे, सगळी मी इकडं जाळीमध्ये काढून ठेवत आहे. कारण लिंब खूप सारे दिले आहेत कल्पनानं. परत त्यामध्येच मी कैऱ्या पण घालून ठेवल्या. टमॅटो हिरवे आहे ते त्यामुळे सगळे एकत्रच मी भरून ठेवत आहे. परत इकडे मिरच्या ज्या आहेत ना ते मी देठ वगैरे काढून घेतलेले आहेत. थोडेफार देठ काढून फ्रीजमध्ये ठेवले आणि बाकीची मी इकडे भाजाय घेतलेली आहेत. कारण आता आपण जी भाजी बनवणार आहे मेथीची भाजी हरभरा डाळ टाकून त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकून बनवणार आहे आणि मस्त फ्लेवर येतो याचा. तर सगळं काढून मी इकडे फ्रीजमध्ये ठेवलं. तुम्ही खूप सारे तुमची अशी कमेंट आली की ताई फ्रीज जे आहे ना भीतीला चिटकून ठेवू नको, समोर घे समोर घे. पण कसं घेऊ, समोर जागाच नाही. तुम्ही बघू शकता कुठंच काही ऑप्शन नाही आहे तिथल्याशिवाय. कारण आपण ते फ्रीजसाठीच इथं जागा सोडलेली आहे आणि तितक्यामध्येच ते ठीक बसलेलं आहे. मागलच्या साईडला थोडासा स्पेस आहे, असं नाही की पूर्ण भीतीला चिटकून आहे. हां, आडबाजूला पूर्ण चिटकून आहे पण मागलच्या साईडला स्पेस आहे फ्रीजसाठी म्हणून तिथंच ठेवलेले आहे. आता नेऊन तर नेऊन ठेवू कुठं, किचनमध्ये तर कुठं जागा नाही आता वेगळा. कारण जिथल्या तिथं सिस्टमॅटिक झालेला आहे. रॅक आहे इकडं देवारा आहे, इकडं फ्रीज आहे, तिकडच्या साईडला अलमारी आहे डबे वगैरे ठेवण्यासाठी. आता फ्रीज नाही हवा तर हॉलमध्येच मला ठेवावं लागेल आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मला परत हॉलमध्ये जाऊन ते सगळं घेऊन यावं लागेल असं होतं. कारण एक सवय झालेली आहे किचनमध्ये इथल्या इथं सगळं घेण्याची, म्हणून मी तिथंच ठेवलेलं आहे ते. तर इकडं तांदूळ आणि हरभरा डाळ मी थोडा वेळ भिजत ठेवली होती म्हणजे कमी वेळात हे शिजेल. तर एक 15 मिनिट मी हरभरा डाळ भिजत ठेवलेली होती. आता पूर्ण डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला लावलेली आहे. जसं 2-3 शिट्यामध्ये डाळ परफेक्ट शिजली जाईल तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करून घेते. तर इकडं मेथीची भाजी, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. परत खिचडीची तयारी पण मी करत आहे म्हणजे प्रसादामध्ये खिचडी बनणार आहे. आणि इकडे मिरच्या पण व्यवस्थित भाजलेल्या आहेत. तर ताटात काढून मी थोडंसं गार होऊ देऊ आणि मग मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. दीपक इकडं सगळं मंदिरला देण्याची तयारी करत आहे म्हणजे तेल वाती नंतर प्रसाद वगैरे काढण्यासाठी सांगितलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक करून घेते म्हणजे संगच कामं करणार आहे थोडंसं फास्टमध्ये. नंतर मी थोडंसं हवेशीर बसणार आहे. किचनमध्ये खूप गरमी दगदग होते. वातावरण तर असं झालेलं आहे की अजिबात ऊन नाही पण हवा पण नाही आहे त्यामुळे गच्च झालेलं आहे सगळीकडे. अजिबात असं हवा नाही आहे. गरमी खूप होत आहे किचनमध्ये आल्यानंतर. असं वाटतं की पटकन किचनपासून फ्री व्हावं आणि थोडं फ्रेश वातावरणामध्ये वरती तरी जावं किंवा बाहेर जिथं आपण कुंडी ठेवली तिथं बसावं. छान गार हवा येते तिथं. तर अगोदर मी प्रसाद बनवून घेत आहे. तर तांदूळ 15-20 मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत. आता इकडं तडकायची तयारी मी करत आहे म्हणजे दिनेशने पूर्ण तयारी करून दिलेली आहे. हिरवी मिरची कांदा नाही घेतला आज, फक्त अद्रक लसूण टाकून मी बनवणार आहे. आणि दीपक इकडं सवळं दस्ती हे सगळं पॅक करून देत आहे पप्पांना त्याच्या. कारण ते आल्यानंतर खूप घाई गडबड करतात, याच्यापर्यंत सगळी तयारी मी करून ठेवते. तर इकडं कशा पद्धतीने मी प्रसाद बनवते तुम्ही विचारते असता की ताई किती प्रमाणात बनवते, कशा पद्धतीने बनवते. तर कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. चमचा मोठा आहे माझ्याकडे तर त्या चमच्याने 2-3 चमचे तेल घेते. मोहरी जिरं टाकलेलं आहे. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे आणि पटकन मी यामध्ये बटाटा आणि बिनीस हिरवी मिरची हे सगळं टाकलं, परतून घेतलं. नंतर सुके मसाले टाकलेले आहे जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण आपण यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे. आणि नंतर मी कोथिंबीर आणि टमॅटो टाकले, परतून घेतलेले आहे. तर छान अशी फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकूया. तर तांदूळ टाकलेले आहेत आणि थोडा वेळ आपली फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकूया पाणी. तर तांदळाच्या डबल पाणी टाकणार आहे कारण तांदूळ पण भिजलेले आहे, जास्ती पाणी लागणार नाही. तर 2 ग्लास तांदळासाठी मी इकडं 3 किंवा 3.5 ग्लास पाणी टाकायचं. छान परफेक्ट खिचडी पण तयार होते. पाणी टाकल्यानंतर मी गरम मसाला टाकला आहे, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मिक्स केलं आणि ताट ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे. तर ताट ठेवून मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे. शेवटला टोपण लावून 1 शिटी द्यायची. परफेक्ट ही खिचडी पण तयार होते. खिचडी बनलेली आहे. आता भाजीची तयारी करू. तर हरभरा डाळी परफेक्ट शिजलेली आहे म्हणजे कुकरला 2-3 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता अगोदर इकडे हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहे. मिरच्या व्यवस्थित गार झालेल्या आहेत. तर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मिरच्या वाटून घेते. तर मिरचीचं जे मिक्सरचं भांडं आहे ना भरलेलं आहे त्यामुळे मिरच्या ज्या आहेत ना अजिबात वाटल्या नाहीत. अर्ध्या वाटल्या आहेत आणि अर्ध्या तशा साबूत राहिल्या. तर मी काय केलं नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट पेस्ट झालेली आहे.
तर मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. आता सगळं जिथल्या तिथं काढून ठेवा, कारण किचनमध्ये ना पसारा खूप होतो, त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा काढत जायचं. आणि खिडकीमध्ये बघू शकता गच्च खिडकी भरलेली आहे. तिथं मी साखरपत्तीचा डबा, मसाल्याचा डबा, परत दह्या दुधाचे तांबे खूप सारे झालेले आहेत. तर त्यामध्ये 1-2 तांबे उचलून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण खूप सारं दही ताक असं झालेलं आहे, ते पण काढायचं आहे. तर असं अगोदर मी पटकन भाजी बनवून घेते. तर हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, डाळ पण शिजलेली आहे. तर मेथीची भाजी आणि कोथिंबीर बारीक आपल्याला कट करून घ्यायची, एकदम बारीक कट करायची. म्हणजे मोठं राहिलं तर काय होतं, खूप लांब ते भाजी तशीच येते त्यामुळे बारीक कट करून घेत आहे इकडं मी. आणि इकडे हिरवी मिरची मी एका वाटीत काढून घेते, कारण इतकी हिरवी मिरची पेस्ट आपल्याला लागणार नाही. यामधलं 1 ते 1.5 चमचे आपल्याला लागणार आहे आणि बाकीचं फ्रीजमध्ये उचलून ठेवणार आहे. दीपकची काय धावपळ चालू आहे. तर आता टमॅटो वगैरे मला कट करून दिले भाजी टाकण्यासाठी. आणि टमॅटो संपलेले होते, दीपकला पाठवलं होतं मार्केटला. तर दीपक म्हणत होता मम्मी आज मार्केटमध्ये काहीच नाही आहे, कारण आज रमजान ईद आहे, त्यामुळे ना कुठंच काही दिसत नाही. सगळं बस स्टँड असं वाटत आहे ना की कोण आहे की नाही असं झालेलं आहे. तिथं ना भाज्या दिसत आहेत ना भाज्यावरची भंडी आहे ना, काहीच नाही, मार्केट बंद असल्यासारखं झालेलं आहे असं म्हणत होता. तर राहू दे म्हटलं. कल्पना जे टमॅटो दिलेले होते, म्हणजे चटणीसाठी दिलेली आहे ती हिरवी टमॅटो, पण मी भाजीत घेतले ते, कारण आता टमॅटो दुसरे नव्हते माझ्याकडे. आणि हे जे कल्पना दिले टमॅटो आहेत ना, ते वैशाली आहेत, गावरान नाही आहेत, त्यामुळे तितका आंबटपणाही यामध्ये राहणार नाही. आणि रंग पण पांढरा शुभ्र आहे, कारण चटणीसाठी हिरवे टमॅटो मला दिलेले होते ते. असं इकडं सगळी भाजीची तयारी झालेली आहे. हरभरा डाळ पण परफेक्ट शिजलेली आहे, तर घोटून घ्यायची आहे. त्या अगोदर मी इकडं तडक्याची तयारी करत आहे. त्यासाठी कढईमध्ये मी इकडे 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. आणि इकडे लसूण पण मी ठेचून घेतले आहे, 10-12 पाकळ्या लसूण टाकायचा आहे. परतून घेऊ. आता जोपर्यंत फोडणी तयार होते, संग इकडे डाळ पण मी घोटून घेत आहे. डाळीमध्ये थोडीशी हळदी पावडर आणि काय चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि पळीने मी घाटून घेत आहे कुकरमध्येच, म्हणजे तांब्यात वगैरे मी घेतलेला नाही आहे. तिकडे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला, मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि जी मेथीची भाजी आपण कट करून ठेवलेली होती ते टाकून मी परतून घेतलं. बघू शकता एकदम थोडीशी झालेली आहे. जसं तेलात टाकून परतून घेऊ ना, तशी भाजी थोडीशी होते. अगोदर आपल्याला खूप जास्त वाटते. तर इकडे भाजी टाकून मी परतून घेतलेलं आहे. नंतर धना पावडर, हळदी पावडर टाकलेलं आहे, परतून घेतलं. आता टमॅटो टाकूया. तर टमॅटो टाकलेले आहेत, बघू शकता एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत. आणि यामध्ये आंबटपणा पण खूप कमी आहे. टमॅटो टाकून मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परतून मी झाकून ठेवलं. म्हणजे जसं आपण मीठ टाकू ना, तसं खूप लवकर टमॅटो जे आहे ना मऊ व्हायला लागतो, विरघळायला लागतो. तर थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलं. तोपर्यंत इकडे डाळ घाटून घेऊ. तर डाळीमध्ये थोडंसं मीठ, कारण आपण भाजीत पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथं थोडंसं मीठ टाकलं आणि हळदी पावडर टाकलेलं आहे. आणि जे मिक्सरचं भांडं आहे, मी आपण मिरची वाटून केलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते पाणी यामध्ये टाकलं, कारण खूपच तिखे वाटत होतं. थोडीशी सेल भाजी मला बनवायची होती. तर इकडं टमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण दुसरी कामावर आहे. तर दीपकनं सगळं आवरून ठेवलेलं आहे, फक्त पिशवीत भरायचं होतं मला. तर इकडं पिशवीमध्ये सगळं मी पॅक केलेलं आहे, म्हणजे प्रसादाचा डब्बा वगैरे सगळं. आणि सवळं नारळ हे तेच घेऊन येतील, नंतर फुलाचा हार पण घेऊन येतात. इथं शैवांच्या फोटोला घालण्यासाठी तिकडेही घेऊन जातात. तर सगळी तयारी झालेली, फक्त पतिदेवांचा वेट होत आहे. तोपर्यंत मी भाजी पण बनवली. म्हणजे इकडं टमॅटो छान मऊ झाल्यानंतर जी मिक्स केलेली डाळ आहे ते टाकायची आहे. अशा पद्धतीनं भाजी बनवा तुम्ही, खूप छान बनते. पालक जर असली तर अशा पद्धतीनेच बनवायचं, खूप छान टेस्टी भाजी बनते. म्हणजे जास्ती विचार किंवा तामझाम करायची आपल्याला गरजच नाही आहे. बघू शकता एकदम मस्त अशी सोप्या पद्धतीने भाजी बनलेली आहे आणि खाण्यासाठी खूप चविष्ट आणि टेस्टी आहे. छोटे असो मोठे असो सगळ्यांना आवडेल आणि आपल्याला वेगळं वरण वगैरे करण्याची गरजही पडणार नाही. तर असं होतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.